नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बीचा पेपर आपण सगळ्यांनी दिला आणि त्या पेपरमध्ये आपल्याला लक्षात येतंय, की चालू घडामोडी हे जे प्रश्न 15 प्रश्न त्याचे येतात साधारणपणे तशी 15 ही प्रश्न आली आणि त्या बेसिसवर जर आपण पाहिलं, तर ही जी प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांशी चर्चा केल्याच्या नंतर आम्हाला हे लक्षात येतंय, की जरा काठिण्य पातळी ही चांगलीच होती, बऱ्यापैकीच होती आणि ती का होती? कारण यामध्ये जसं की आपण साधारणपणे अभ्यास करतो म्हणजे ॲज अ कॅन्डिडेट, की वर्ष ते मागच्या दीड वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी ह्या आपल्याला सिलेबसनुसार विचारल्या जाऊ शकतात. पण या पेपरला आपल्याला असं दिसून आलं प्रामुख्याने, की बहुतांश जी प्रश्न होते ही 2022, 23, 24 आणि काही 2 प्रश्न ही 25 ची विचारण्यात आली. त्याच्यामध्ये 26 चा काही आधारच नव्हता आणि जुने प्रश्न असल्यामुळे काय झालं, तर ह्या तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी संभ्रम निर्माण झाला, अडचण निर्माण झाली, की जो विषय म्हणजे हा कुठल्याही परीक्षेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्या विषयामध्ये एवढी तफावत ही कसं काय असू शकते किंवा तफावत ही एवढी प्रश्न टाकण्यामध्ये ही कसं काय झाली, की एवढ्या मागच्या कालखंडातली ही प्रश्न विचारण्यात आली. सो आता ही प्रश्न नेमकं काय आहे? त्याच्यानंतर याचं मूळ, ह्या सगळ्या गोष्टी, याचं एक्सप्लेनेशन हे मी आजच्या व्हिडिओत देतो. कालच्या तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे एनालिसिसचा व्हिडिओ होता उत्तराचा, ओके, उत्तर तालिकेचा व्हिडिओ त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांची ही मानसिकता अजिबात नसते आणि त्यामुळे आपण फक्त त्या सेशनमध्ये पूर्णपणे संभाव्य उत्तरं कुठली असू शकतात त्यावरती आपण तो भर दिला. मात्र या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्न याचं एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात हे समजून घेणार आहोत. ओके. सो बघा आता एक्सप्लेनेशन याचं ह्याच्यापर्यंत आपण जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं, तर बघा माझ्या पुढे जो आहे हा सेट बी आहे. ओके. सेट बी आहे हा, सेट बी. सेट बी आहे आणि त्याच्यानुसार प्रश्न क्रमांक 36 ते 50 पर्यंत चालू घडामोडींची प्रश्न ही विचारण्यात आली. आणि आता बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा आहे. आतापर्यंत कसं होतं, की बाबा या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हे आपण पाहिलं. तर तरी सुद्धा यावेळेस हा प्रश्न किंवा बाबा मागच्या वर्षी यांना किंवा स्टेटमेंटवरती प्रश्न विचारण्यात आली. आता बदललेला जो पॅटर्न आपल्याला लक्षात येतो, की याच्यामध्ये या प्रश्नामध्ये क्रम विचारण्यात आला. थेट काय विचारण्यात आला? क्रम विचारण्यात आला आणि याचा क्रम कसा लागतोय? अ, क, ब, ड असा याचा क्रम लागतोय. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्र भूषण म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं, चढत्या क्रमानुसार लावा. आता चढता क्रम म्हणजे कसा असतो, की बाबा 2026, 2025, 2024, 2023 याला ह्या क्रमाला चढता क्रम असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने हा क्रम या ठिकाणी लावलेला आपल्याला लक्षात येतो. चढता क्रम विचारलेला आहे. ओके. मग 2025 पासून खरं तर याची सुरुवात होते. हे आपण समजून घेऊ. क्लिअर इथपर्यंत? मग सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलंच, तर मी याला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. याची माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एका मिनिटात. बघा सगळ्यात पहिल्यांदा आशा भोसलेजी यांना 2021 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत 2022. त्याच्यानंतर अशोक सराफ आहेत 2023 आणि त्याच्यानंतर राम सुतार आहेत 2024. मात्र इथं जर तुम्ही पाहिलं तर एक-एक वर्ष ही जी पुरस्कार आहेत ही म्हणजे एक-एक वर्ष ही उशिरा दिली जात आहेत. त्याच्यामुळे आत्ताच अलीकडे 2025 ला हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर राम सुतारांना, जो 24 चा पुरस्कार होता. असं एक-एक वर्ष ही मागे-मागे आलेली आहे ते पुरस्कार. त्याच्यामुळे पहिलं आपलं उत्तर हे महाराष्ट्र भूषणचं हे 2 दिसतं. त्याच्यानंतर बघा खानमी आता हा जो मुद्दा आहे इनफॅक्ट अ, हा फार जुना मुद्दा आहे. 2022-23 चा हा मुद्दा आहे लक्षात घ्या. ओके. खानमिगोचा मुद्दा हा कधीचा आहे? मार्च 2023 चा मुद्दा. म्हणजे बघा आता आयोग किती मागे गेला या बाबतीमध्ये. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक ॲप्लिकेशन हे होतं आणि हे शिक्षणाच्या संदर्भात होतं. ओके. आता काल मी ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत. पण हा प्रश्न कुठं जातो? तर हा 2023 मध्ये जातो. तुम्ही बघितलं किती वर्ष मागे गेला? 26 चा पेपर आहे. आयोग 3 वर्ष मागे गेला. आणि 3 वर्षापूर्वी घडलेल्या घडामोडींना सुद्धा ते करंट अफेअर्स म्हणताय लक्षात घ्या. म्हणजे इथून पुढे जर आपण 24 23 ची जरी घडामोडी बघत असेल, तरी सुद्धा आपल्याला असं वाटता कामा नये, की बाबा ह्या फार जुन्या घडामोडी आहेत. हे लक्षात घ्या. ओके.
चला त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेती व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाहीये असं या ठिकाणी सांगितलंय. व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाहीये. व्हर्टिकल फार्मिंग. ओके. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढवले. आता हा जो प्रश्न जातो हा जिओग्राफिकल करंट अफेअर्समध्ये जातो. ओके. एक तर शेती फार्मिंगचा विषय आहे, जिओग्राफीचा विषय आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात व्हर्टिकल फार्मिंग आणि हा सुद्धा काही फार नवीन मुद्दा नाही लक्षात घ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा मुद्दा ओके. व्हर्टिकल फार्मिंगचा हा जो मुद्दा आहे, हा सुद्धा जुना मुद्दा आहे. 23-24 चा मुद्दा आहे. हे पण आपण थोडंसं समजून घेऊया. इतकी जुनी घटना ही आयोगाने विचारलेली आहे. ओके. चलो. आय होप इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही सगळ्यांना माहितीच आहे. ही जानेवारी 2025 चा हा संदर्भ आहे आणि याच्यामध्ये योजनेचा मुख्य उद्देश काय होता? आता मुलींना जन्म द्यायचा, त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण आणि त्याच्यामध्ये काय तर बाबा आपल्या देशामध्ये जी लिंग असमानता आहे, या लिंग असमानतेवरती काम करायचंय आणि त्याच्यानंतर लिंग समानतेला म्हणजे आजही जर आपण पाहिलं तर भारताचा लिटरसी रेट जो आहे तो किती आहे? तर 75% आहे. बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये पुरुष 85% शिक्षण आहे, तर स्त्रियांचं लिटरसी रेट हे 65 म्हणजे याच्यामध्ये ही 20% ची तफावत आपल्याला पाहायला भेटते. ही तफावत कमी करायची. त्याच्यानंतर मुलगी जन्माला घातली पाहिजे लोकांनी. स्त्री-भ्रूण हत्या थांबली पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी स्त्री आणि पुरुष म्हणजे वंशाचा दिवा आणि वात याच्यामध्ये कुठलाही फरक नाही झाला पाहिजे, या उद्देशाने लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण घडवून आणणे. हे आपल्याला संदर्भ पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मिशन शक्ती. कदाचित हा जो प्रश्न आहे, हा बादही होण्याची शक्यता आहे. कारण मिशन शक्ती ओके. एकतर तो संरक्षणाच्या सुद्धा संदर्भात तो जातो 2022 चा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर रिसेंट जो मुद्दा आहे, हा महिला सक्षमीकरणाचा सुद्धा मुद्दा आहे. कदाचित याचं उत्तर यांनी काही दिलं नाहीये. त्याच्यामुळे एकतर जर त्यांनी कॅन्सल नाही केलं, तर याचं उत्तर महिला सक्षमीकरणाचा हा मुद्दा असू शकतो. हे आपण समजून घेऊ. ओके. क्लिअर इथपर्यंत? आता ही जी योजना आहे, ओके, ह्या योजनेबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. ही योजना भारत सरकारची एकात्मिक महिला सक्षमीकरण योजना आहे राजांनो, हे लक्षात घ्या. ओके. ओके. येस. सुरक्षा, संरक्षण, आर्थिक सक्षमीकरण करणे, त्याच्यानंतर एकाच छत्राखाली महिलांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, असा हा संदर्भ आपण या ठिकाणी समजून घेतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 41 एक पायलट वैमानिक उद्योजक Amazonचे संस्थापक मध्यंतरी एक मोहीम पार पडली होती. प्रायव्हेट अंतराळ मोहीम होती ही. ओके. प्रायव्हेट अंतराळ मोहीम त्याला ब्लू ओरिजिन असं म्हटलं गेलं. ओके. त्याच्या अंतर्गत NS-25 मोहीम ब्लू ओरिजिन NS-25 म्हटलं गेलं. त्याच्यामध्ये अंतराळाचं पर्यटन करण्यासाठी काही लोकं पाठवले. त्याच्यामध्ये केटी पेरी वगैरे असे बरेच जण होते, सेलिब्रिटी वगैरे आणि भारताच्या वतीने त्याच्यामध्ये कोण गेलं होतं, तर गोपीचंद थोटाकुरा नावाची व्यक्ती त्या ठिकाणी गेली होती त्या अवकाश पर्यटनामध्ये. बऱ्याच जणांनी शुभांशू शुक्ला असं वाटत असेल, पण हे वेगळं मोहीम आहे. हे एक्सिओम 4 ही मोहीम होती. ही मोहीम नासाने प्लांट केली होती. हे लक्षात घ्या. नासाचं याच्यामध्ये एक्सिओम नावाची एक कंपनी आणि प्लस नासा आणि त्याच्यामध्ये काही पार्ट हा इस्रोचा सुद्धा होता. त्याच्यामध्ये 4 एस्ट्रोनॉट ही पाठवली होती. ज्येष्ठ एस्ट्रोनॉट पेगी वॉटसन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली होती. त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या रिप्रेझेंटेशनसाठी कॅप्टन शुभांशु शुक्ला साहेबांना सुद्धा त्या मोहिमेमध्ये पाठवण्यात आलं होतं. ओके. इथपर्यंत क्लिअर? चला नेक्स्ट बघा. भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुका आता कधीची गोष्ट आहे 2024 ची गोष्ट आहे ना. बघा सार्वत्रिक निवडणुका महिला उमेदवारांची एकूण संख्या आतापर्यंत काय विचारलं जात होतं, किती महिला निवडून आल्या किंवा महिलांचा निवडून आलेल्या महिलांचा टक्का किती आहे? पर्सेंटेज किती आहे? आता यांनी अजून एक लेव्हल वाढवली आहे. पहिले कसं प्रश्न होते, की बाबा ह्या-ह्या निवडणुकांमध्ये 80 महिला निवडून आल्या. ह्या ह्याच्यामध्ये 7.9% महिला निवडून आल्या. असे प्रश्न होते बरं का. किती टक्के होते. आता यांनी काय केलंय, किती महिलांनी निवडणूक लढवली बुवा टोटल म्हणजे जिंकल्या, हारल्या काही का मॅटर असेना, पण निवडणूक किती लढवली तर 726 महिलांनी निवडणुका लढवल्या लोकसभेच्या 2024च्या. ओके. त्याच्यानंतर लेगो.
खेळणी बनवणारी ती कंपनी आहे आणि ती कोणत्या मूळ अमेरिकन देशातली, तर ही डेन्मार्क मधली लेगो एका कंपनीवरती प्रश्न आलाय बघा. ओके. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य कथन विचारलंय. मनोहर जोशी, पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला, असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर अच्युत पल्लव हां, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. म्हणजे पद्म पुरस्कारांवरती ही प्रश्न मी तुम्हाला नेहमी हे सांगत असतो. पद्म पुरस्कार आपण खूप डिटेलमध्ये नेहमी हे बघत असतो. आहे की नाही? त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ह्या सगळ्यांना मिळाला. विशेषतः ही सगळी जी व्यक्ती आहे, तर ही महाराष्ट्रातली व्यक्ती आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती थेट प्रश्न आला. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, की नुसते पुरस्कार नव्हे, तर पुरस्कार झाल्याच्या नंतर त्याच्यात महाराष्ट्रीयन किती व्यक्ती होते बुवा. त्याच्यानंतर या पद्मभूषण हे तर आपल्याला सगळेच करायचे आहेत. पद्मविभूषण सगळेच करायचे आणि पद्मश्रीमध्ये आणि टोटल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रीयन किती होते, त्याच्यात महिला किती होत्या, महाराष्ट्रीयन महिला किती होत्या, हे सुद्धा आपल्याला आता येत्या काळात करण्याची गरज आहे. ओके? चलो, उसके बाद देखो. त्याच्यानंतर दुष्काळ सहन करणारी सादर आता यशस्वी प्रयत्नांना त्याच्यानंतर डॉक्टर स्वाती नायकांवरती प्रश्न आहे. तर स्वाती नायकांचा संदर्भ आहे तर सहभागी धान तांदूळ. ओके. क्लिअर इथपर्यंत? तर सहभागी धान तांदूळाचा इथं संदर्भ आहे. ते धान तांदळाची जात त्यांनी सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ओके. चला त्याच्यानंतर 17वी ब्रिक्स. ब्रिक्सवरती विचारलं गेलंय. ब्रिक्सवरती सातत्याने प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचा जो विषय होता हा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. मग याच्यात जर आपण लक्षात घेतलं, ओके, ब्रिक्स ही 17वी ब्रिक्स परिषद पार पडली होती. आता ह्याच्याबद्दल जर थोडंसं झालं, तर सगळ्यात पहिल्यांदा 2025 ची कुठं पार पडली, तर ही ब्राझीलमध्ये रिओ डी जेनेरो. बरोबर आहे की नाही? रिओ डी जेनेरो मार्क कार्नीच्या नाही, मार्क कार्नी तर कॅनडा आहे. असू दे. आता ह्याच्या येस. रिओ डी जानेरोमध्ये ती पार पडली. त्याच्यानंतर अ, ब, ड याचं उत्तर आहे किंवा नेमकं कोणत्या-कोणत्या विषयाला इथं लक्ष केंद्रित केलं गेलं, तर याच्यामध्ये जागतिक प्रशासन संस्था सुधारणा आहे. त्याच्यानंतर बहुपक्षीय, ओके. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नियंत्रण चौकट प्रस्थापित करणे हे त्याचं आहे. आणि दुसरी गोष्ट आता जी 18वी परिषद पार पडणार आहे, तर ही इंडियामध्ये पार पडणार आहे आता. ओके. हे लक्षात ठेवा. 18वी कुठे? भारतामध्ये पार पडणार आहे. चला नेक्स्ट बघा UNVचा संदर्भ आलेला आहे. युनायटेड नेशन्स व्हॉलंटिअर्स असा याचा संदर्भ आहे. याच्यामध्ये 14,500 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यानंतर 2026 हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून सुद्धा घोषित केले. हेही बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे वरील पैकी सर्व ह्याची पर्याय ही उत्तरं बरोबर आहेत. ओके. त्याच्यानंतर डॅश यांनी 2024 मध्ये अधिकृतपणे आता सर्वात तरुण, आता ही पण गोष्ट काय नवीन गोष्ट नाही, ही जुनी गोष्ट आहे. ओके. सायमन हॅरिस याचं उत्तर निघतंय. सायमन हॅरिस ही पण काही नवीन गोष्ट नाहीये लक्षात घ्या. ओके. येस, 1 एप्रिल 2024 म्हणजे 2 वर्षापूर्वीची ही घडामोड आहे आणि यांचं वय किती तर 37 वर्षाचा व्यक्ती हा एखाद्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष होतो हे आपल्याला लक्षात आहे. त्याच्यानंतर लिओ वराडकर एक संदर्भ आहे. लिओ वराडकर, ओके. लिओ वराडकर ही व्यक्ती म्हणजे सायमन हॅरिसच्या आधी लिओ वराडकर होते. कोकणाची माणूस आहे, ते कोकणातलं व्यक्ती येते. त्याच्यानंतर समलैंगिक विवाहाच्या संदर्भात समलैंगिकतेच्या बाबतीमध्ये यांनी खूप प्रयत्न केले तिथं आणि त्याच्यामुळं काय झालं, तर याला लोकांनी पसंती दिली आणि पसंती दिल्याच्यामुळं हा निवडून आला तिथं पंतप्रधान म्हणून. पण मात्र याची सत्ता गेली आणि आता सायमन हॅरिस तिथं पदावरती आलेला आहे. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एनसायक्लोपीडिया, ओके, असं म्हणून संबोधलंय, तर तुलसी गौडा ज्या आहेत ना, तुलसी गौडा ह्या कर्नाटकच्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि यांनी काय केलं, अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात आणि त्या बेसिसवर औपचारिक शिक्षण कोणतंही त्यांचं पर्यावरणाचं नसताना सुद्धा वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे अफाट ज्ञान त्यांनी संपादन केलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांना वृक्षमाता सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ओके, वृक्षमाता. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार किंवा एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुरस्कार नाही, पण एक मान-सन्मान त्यांना देण्यात येतो आणि ह्या योगदान त्यांना 2021 मध्ये हा मान-सन्मान देण्यात आला होता, हे लक्षात घ्या. ओके. मात्र आत्ताच अलीकडे 2024 मध्ये 16 डिसेंबरला म्हणजे
किती आता 1.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि आता हा प्रश्न यांच्यावरती टाकण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थे दहशतवाद विरोधी 2024 ला ही एक परिषद पार पडली? तर याचं उत्तर NIA आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणून हे काम करतो. तुम्ही जर हॉलिडे नावाचा चित्रपट पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये जो अक्षय कुमार ज्या एजन्सीमध्ये काम करतो, ओके, तर किंवा त्याची जी कामं आहेत, ही तुम्हाला पिक्चर पाहिल्यावर कळून जातं, की NIAचा तो माणूस आहे. ओके. त्याच्यानंतर आता ह्या जो प्रश्न आहे, हा सुद्धा 2024 चा प्रश्न आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं प्रश्नावरूनच. ही जी परिषद पार पडली, ही दिल्लीमध्ये पार पडली. ओके. नव्या दिल्लीमध्ये ही पार पडली होती. दहशतवाद विरोधी शून्य सहनशीलता, झिरो टॉलरन्स पॉलिसी अगेन्स्ट द टेररिझम असं आपल्याला एकंदरीत इथं पाहायला भेटतं. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते न्यायालय हां, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला चालू घडामोडींचे प्रश्न होते. तर असा हा संदर्भ होता माझ्या विद्यार्थी मित्रांनो. याचं डिटेल एनालिसिस आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की आता आपल्याला आवाका वाढवण्याची गरज आहे आपल्या अभ्यासाची आणि फोकसची. त्याच्यामुळे आता इथून पुढे हे लक्षात घ्या, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्याच्यानंतर परीक्षामध्ये प्रश्न विचारण्याची डेप्थ ही सुद्धा वाढली आहे. आता फॅक्ट्सच नव्हे, तर एनालिटिकल क्वेशन्स सुद्धा विचारले जातात आणि त्या बेसिसवरती तुम्हाला, आम्हाला आता या काळानुसार अपडेट होणं फार गरजेचं आहे. मी अशी आशा करतो, आशा बाळगतो, की तुम्हाला हे सेशन समजलं असेल आणि आता याचा पुढचा मार्ग आपला कसा असावा, हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. चला, धन्यवाद.